चव्हाण नरकात जरी गेला असता तरी त्याला पकडलं असतं असं रुपाली ठोंबरे पाटील यांनी म्हटलंय। तर निलेश चव्हाणला मदत करणाऱ्यांना सहआरोपी करा अशी मागणी रोहिणी खडसे यांनी केली आहे। गुन्हा सीआयडी कडे वर्ग करा अशी मागणी सुद्धा रोहिणी खडसे यांनी केली आहे। निलेश चव्हाण नरकात जरी गेला असता तरी त्याला पेड्या या पडणारच होत्या। भारताच्या बॉर्डरवर पेड्या ठोकण्यात आल्या। मुळामध्ये नेपाळला जायला कोणता पासपोर्ट लागत नाही, व्हिसा लागत नाही। पासपोर्ट आणि इलेक्शन कार्डच्या आधारे हा जो शातीर निलेश चव्हाण आहे यांनी पळ काढला होता। परंतु मी या आधीही सांगितलं होतं, राज्याचे मुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजितदादा यांनी सांगितलेलं हगवणे कुटुंबाला कोणताही राजकीय पाठबळ नाही। निलेश चव्हाणला आज नेपाळ बॉर्डरवरून अटक करण्यात आलेली आहे। तो नेपाळपर्यंत कसा पोहोचला, त्याला कुठल्या आकाने मदत केली आणि तो एवढे दिवस फरार कसा राहू शकला, ह्या हगवणी कुटुंबाचा आणि निलेश चव्हाणांचा काय संबंध आहे, ह्या संबंधाची देखील चौकशी करण्यात यायला हवी। आणि या निलेश चव्हाणला एवढे दिवस फरार राहण्यासाठी मदत करणारा आका कोण हे देखील चौकशी करण्यात यावी।